आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत आज मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता। जागावाटपावर अंतिम चर्चा होणार, सूत्रांची माहिती। आज उमेदवार घोषित होण्याची शक्यता। उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी, साताऱ्यातून उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। उदयनराजेंना भाजपानं 5-5 दिवस दिल्लीत वेटिंगला ठेवलं। उदयनराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचा भाजपावर जोरदार निशाणा। आम्ही नेहमी मान सन्मान केला, भाजपाकडून छत्रपतींच्या गादीचा अपमान, ह्या वेदना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत। सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा। आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गादीचा अर्थातच मानच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या। हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला। बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार। 5ही मतदारसंघात सभा घेऊन जनजागृती करणार। विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। विंचू अनेकांना डसला, आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला। शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, ही लढाई मला लढू द्या, विजय शिवतारेंची शिंदे फडणवीसांना विनंती। शरद पवार अजित पवार म्हणजे एक राक्षस तर दुसरा ब्रह्मराक्षस। कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं, आता पवारांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे। विजय शिवतारेंचा शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा। आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची व एकत्र घोषणा केली, हे दुर्दैव आहे। मात्र एकत्र बसून चर्चा करायला हवी होती। मवियानं आंबेडकरांना दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे, ते निर्णयाचा फेरविचार करतील, राऊतांचा विश्वास। आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतात। ही शिवशक्ती, भीमशक्ती, ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत। जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावनेने आणि मनाने एकत्र आहेत। मी मवियानं दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो। 4 जागा सांगत असले तरी प्रत्यक्षात ते 3 जागा देतात। त्या 4 जागांवर ठाकरे गटानं लढावं, आंबेडकरांची ही प्रतिक्रिया। मवियाचे काही मतदारसंघात मतभेद, 1-2 दिवसात त्यांची चर्चा मार्गी लागल्यावर आम्ही चर्चा करू। 26 मार्चला आमची भूमिका जाहीर करणार, आंबेडकरांची माहिती। शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून राऊतांनी अडथळे आणले। वंचित जिंकणार नाही अशाच जागांचा प्रस्ताव त्यांना देण्यात आलाय, नितेश राणे यांचा आरोप। ज्या सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही। शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार। चंद्रपूर मतदारसंघात वडेट्टीवारांच्या नावावर हायकमांडकडून शिक्कामोर्तब। चंद्रपुरात वडेट्टीवार आणि मुनगंटीवार असा सामना रंगण्याची शक्यता। नागपूरमध्ये गडकरींच्या विरोधात आमचा तगडा पैलवान, नागपूरची जागा काँग्रेस पुन्हा मिळवेल, विजय वडेट्टीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून गोपीनाथ गडावर अभिवादन। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। देशाला गर्व वाटावा असा पंकजांचा विजय होणार। पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यातून निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत संग्रामसिंह पाटलांचा प्रवेश। शहाजी बापूंची देखील आता शरद पवार गटात यावं, आम्हाला रणजित निंबाळकरांचा पराभव करायचा आहे, संग्रामसिंह पाटलांची प्रतिक्रिया। प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार। 2 दिवसात गावागावात जाऊन आढावा घेणार आणि अहवाल देणार। जरांगेंच्या बैठकीत हा निर्णय।
पुण्यात ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा प्रचार दौरा सुरू. धाराशिवमधून गावी भेटी आणि आढावा बैठकीतून नागरिकांशी संवाद. धैर्यशील मोहिते पाटलांची जेऊर येथील माजी आमदार नारायण पाटलांच्या कार्यालयात भेट. माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी मोहिते पाटलांचा करमाळा दौरा. अहमदनगरच्या चौंडीत यशवंत सेनेची बैठक. राज्यातील 15 जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याची बैठकीत घोषणा. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात वाहनांची वर्दळ. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सीएनजी पंपावर गाड्यांची गर्दी. मुंबई गोवा हायवेवर देखील वाहनांच्या आता लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. होळीच्या निमित्तानं जळगावच्या यावलमध्ये आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजार भरला. विविध वेशभूषा करून नृत्य सादर करत साहित्य खरेदी करत होळीची सुरुवात. रंगपंचमीनिमित्त परळीतील बाजारपेठेत सध्या यंदा बघतोय आपण मोठ्या प्रमाणात रंगांची आवक झालेली आहे. होळीसाठी नांदेडचं कुटुंब बनतंय 100 क्विंटल साखरेच्या गाठी. 2 महिन्यामध्येच आता 2.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. राज्यभरात होळीचा उत्साह. नाशिकच्या गोदाघाट परिसरात गोऱ्यांची बाजारपेठ सजलेली आहे. मात्र यंदा ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याची गोरी विक्रेत्यांची भावना आहे. नांदेडमध्ये होळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी. आकर्षित पिचकारी आणि रंगांनी बाजारपेठा सजल्या. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कवड्याच्या माळेला जीआय नामांकन. माळेच्या उत्पादन आणि विक्रीसाठी आता उद्योग निर्मितीची मागणी. बीडच्या कुमशी गावात सामूहिक बलात्कार करून मुलीची हत्या. 2 आरोपींनी घेतलंय विष तर 3 आरोपींना बेड्या. नाशिकमध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडलाय कोयता. श्रमिक नगरमधील एका परीक्षा केंद्रावरील ही घटना आहे. गोंदियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च. होळी सणानिमित्त उपद्रव होऊ नये याकरिता पोलिसांचा रूट मार्च. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात 3 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे गुप्त वार्ता सभा. लोकसभा निवडणुकीवर पोलीस विभाग मोठा तणाव आहे.